राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 938 सेवा सहकारी संस्था यांच्या मार्फत घेतलेले कर्ज आदिवासी सेवा सहकारी संस्था यामध्ये 9,000 शेतकरी अधिक असे कर्जमाफीपासून वंचित राहिली होते। 3 योजनेपासून 2008 मध्ये देशातली कर्जमाफी झाली, त्यानंतर 2017 मध्ये राज्यातील कर्जमाफी झाली, त्यानंतर 2019 मध्ये देखील कर्जमाफी झाली। त्या तिन्ही कर्जमाफीपासून वंचित असलेले 938 सेवा सहकारी संस्थांतले शेतकरी यांना कर्जमाफीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला 30 तारखेला घेतलेल्या बैठकीमध्ये सांगितले। पण साहेब, त्यापेक्षा महाराष्ट्रातील दोन्ही कर्जमाफीपासून वंचित असलेले शेतकरी आजही वंचितच आहे आणि त्यानंतर रेग्युलर कर्जदार शेतकरी आजही कर्जाचा भरणा करत आहे, म्हणून ह्या संस्था टिकत आहे। ज्याप्रमाणे तुम्ही प्रस्ताव मागला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रस्ताव